नमस्कार मैत्रिणींनो, गुढीपाडवा आला. त्यासाठी आपल्याला साखरेची माळ लागते. साखरेची माळ बाजारातून आणण्यापेक्षा घरी केल्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण त्यासाठी साखरेचा पाक तयार करावा लागतो. पाक हा कसा तयार करावा याचा अंदाज येत नाही. कधीकधी पाक हा अर्धवटच शिजतो तर कधीकधी एकदमच साखर तयार होते. त्यामुळे साखरेची माळ ही तयार करायला अडचण येते. साखरेचा पाक तयार करून त्यासाठी साचा तयार करायचा, नंतर पाक हा साचामध्ये ओतायचा, हे लवकर जमत नाही. सगळेच जण आनंदाने घरच्या घरी साखरेची माळ तयार करायला पाहतात. चला तर मग आज आपण सगळेच जण सहज आणि सोप्या पद्धतीने साखरेची माळ ही घरच्या घरीच अगदी पाक न करता करू शकतील अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. यासाठी आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. साखर ही जाडी असो किंवा बारीक कोणतीही चालेल, कारण ही साखर आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. म्हणजे साखरेची पिठी साखर करून घ्यायची आहे किंवा घरामध्ये पिठी साखर असेल तरी देखील चालेल. पहा, साखर आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलेली आहे. बारीक केलेली साखर आता आपण एका मोठ्या भांड्यात काढून घेऊयात. आणि हो, ही साखरेची माळ तयार करण्यासाठी आपल्याला कुठल्याही साच्याची किंवा वाटीची अजिबातच गरज नाही. त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे डिझाईनच्या वाट्या जर असतील तर तुम्ही त्याचा उपयोग करून ही साखरेची माळ तयार करू शकतात. पण नसेल तर तरीसुद्धा आपण हाताच्या साहाय्याने मस्त अशी साखरेची माळ तयार करू शकतो. आता ह्या बारीक वाटलेल्या साखरेमध्ये आपण अगदी थोडे थोडे पाणी टाकणार आहोत. म्हणजे पहिल्यांदा मी फक्त अर्धाच चम्मच पाणी टाकून घेतले. आता ही साखर आपल्याला छानपैकी हलवून घ्यायची आहे. यानंतर पुन्हा मी यामध्ये 1 चम्मच पाणी टाकून घेतले आणि साखर पुन्हा हलवून घेतली. पुन्हा 1 चम्मच पाणी टाकून घेतले आणि आता साखर छानपैकी हाताने हलवून घेते. पाणी टाकून साखरेचा असा छानपैकी गोळा तयार झाला पाहिजे इतपतच पाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे. साखरेमध्ये अगदी चमच्यानेच पाणी टाकून टाकून साखरेचा असा छानसा गोळा तयार करायचा. एकदमच पाणी टाकायचे नाही, नाहीतर साखर ही पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून जाईल. पहा, अशा प्रकारे मी पिठी साखरेचा गोळा तयार करून घेतलेला आहे. साखरेची माळ ही छान दिसण्यासाठी मी यामध्ये अख्खी साखर देखील 2 चम्मच टाकून घेतलेली आहे. साखरेचे दाणे हे तुम्ही नाही टाकले तरी देखील चालेल. जर तुम्हाला साखरेची माळ ही कलरफुल करायची असेल तर पाण्यामध्ये आधीच थोडासा कलर टाकून घ्यावा. त्यानंतर ते पाणी यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. पहा, मस्तपैकी लोण्यासारखा गोळा तयार झालेला आहे. आता आपण याची साखरेची माळ तयार करून घेऊयात. आपल्याला पाहिजे तेवढ्या आकारामध्ये छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. गोळा तयार केल्यानंतर त्याला थोडेसे थापून घ्यायचे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोरीवरती ठेवून ते पुन्हा एकदा थापायचे. पहा, हे गोळे असे हे काळजीपूर्वक थापायचे, म्हणजे आतमध्ये दोरी ही मस्तपैकी पॅक होते. तुमच्याकडे जर कोणती डिझाईनची वाटी असेल तर त्यामध्ये देखील दोरा ठेवून त्यानंतर त्यावरून असा साखरेचा गोळा थापला तरी देखील चालेल. पहा, अगदी सहजपणे आपण साखरेचे गोळे हे तयार करू शकतो आणि मस्तपैकी त्यांना दोरीमध्ये प्रेस करू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला पाहिजे ते आकार देऊन देखील ही साखरमाळ तयार करता येते. फक्त ही साखरमाळ तयार झाल्यानंतर तिला वाऱ्यामध्ये सुकायला थोडासा वेळ लागतो. ही माळ तयार झाल्यानंतर कमीत कमी 4 तास तरी ही माळ सुकायला लागतात. नंतर ही माळ मस्तपैकी एकदम छान अशी कडक तयार होते. चला तर मग तयार झालेल्या साखरेपासून आपण पूर्ण माळ ही तयार करून घेऊयात. पहा, साखरेचा पाक न करता कशी अगदी मस्त आपली ही साखरेची माळ ही तयार झालेली आहे. सगळ्यांना सहज जमेल अशी आपली ही साखरेची माळ तयार झालेली आहे. नक्कीच या पाडव्याला साधी सोपी अशी ही साखरेची माळ तुम्ही तयार करून पहा. नक्कीच 100% तुम्हाला ती जमेल अशी ही रेसिपी आहे. मागच्या व्हिडिओत आपण पाक करून साखरेची माळ कशी तयार करायची ते पाहिले.
आणि या व्हिडिओमध्ये पाक न करता साखरेची माळ तयार करायचा हा कदाचित पहिलाच व्हिडिओ असेल, तर नक्कीच पाक न करता अशी ही साखरेची माळ तयार करून पहा. पाक न करता केलेली साखरेची माळ देखील आपण सहजच हातामध्ये घेऊ शकतो. ती देखील पाक केलेल्या साखरेच्या माळीसारखी सहजपणे आपल्याला हाताळता येते. नक्कीच ही रेसिपी पाहून तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीने या पाडव्याला अशी ही साखरेची माळ तयार करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.